जितू भाऊजी काय वहिनी आमचे हे पण इकडेच आले होते ना? गोपाळ वय म्हणजे आम्हाला तर म्हणलं होतं की इकडेच येणार आहे, पण आता मान्यच नाही तर मग गोपाळ पण नसेल, दुसरीकडे गेला असेल कुठेतरी. चला चला काय मामा दिवाळीत दारू उडवायची असते फटाक्याची, तू तर पिऊनच टाकली. काय रे जित्या, आधीच आमच्या घरावर संकट काय कमी आहेत होय? तर यांना एवढी दारू पाजलीस? आहे का आता आम्ही कशाला पाजतोय बघ, त्यानेच येऊन पेलं. आम्ही बी म्हणलं बाबा एखाद्याच दुःख हलकं होतंय बिचारायचं, हो द्यावं. पळव घे पळव. जित्या पाण्याची बाटल दे. पाणी? हा दे. कुठे रिक्षा जिद्या थांबव, अरे थांबव अरे थांबव. काय मामा व्हिडिओग्राफर कुठे? अरे कोण व्हिडिओग्राफर बाबा, कोण नव्हतं तिथं. त्या व्हिडिओग्राफरकडे दारू पिऊन झोपला होतात तुम्ही. काय हो, काहीच कसं वाटत नाही तुम्हाला? हो, एक तर हळदीच्या रात्री आपली माधुरी निघून गेली, त्यात पैसे बी गेलेत, आणि तुम्ही असं दारू पिऊन गावभर हिंडताय. अगं मी ते माधुरीच्या हळदीला व्हिडिओ बघत होतो आणि तिथं झोपलो. झोपले नव्हते तुम्ही, दारू शुद्ध हरपली होती तुमची. ते जाऊन दे. ते तुम्ही हे बघितलं का ते फुटेज बघितलं का रे? व्हिडिओग्राफर काय बोललो तुम्हाला? कसला व्हिडिओग्राफर? कोणीच नव्हतं तिथं. नव्हतं? अरे कुठे गेला? मामा तुम्ही आमच्या ह्यांना बघितलं का? ते तुमच्या सोबत होते का? त्याला तर मी डोळ्यासमोर उभा करून येणार नाही, सोबत तर लांबची गोष्ट आहे. व्हिडिओ मला परत बघायचं. चल चल तू चल. पण मामाचे नाही तिथं तर अख्खं घर उडकलं मी. आहे तिथेच आहे जो. अरे मी झोपत असताना तो मला मध्ये मध्ये उठून काही तर दाखवतो बघ, काही दाखवत बघा. त्यानं त्याला काय नाही काय तर त्यानं बघितलं बघ, नक्कीच त्यानं काय तर बघितलंय. काही कुठं जायची गरज नाही, गपगुमान घरी चला तुम्ही. नाही नाही तुझं पैसे आलं, त्याच्याकडे पुरावा आहे. आपली माधुरी गावल नाव आणि ते पैसे कोणी चोरले ते पण कळेल. मला जायला पाहिजे काय ना, आज सूक्ष्म लावणार. इथं बस. आणि असं एका कोपऱ्यात का बसली होतीस तू, आणि एवढी का घाबरलीस? हाय बाई, आजकालची पोरं वायच काय झालं की लगेच टोकाचं पाऊल उचलत्या ती. पण झालंय काय नक्की? तर ते आपल्याला कसं काय कळणार? कुणाच्या मनात काय चाललंय ते आपण काय सांगणार ग? अहो तुम्हाला काय कळलं का? हो कळलं की, समजा कळलं. तो पक्या माझ्यावर संशय घेत होता, माझ्या विरोधात पोलिसात तक्रार करायला गेला होता, त्याच्या पोरीला मी गायब केलं म्हणत होता. आता पडला की नाही तोंडावर? हा म्हणजे मला काही कळलं नाही. अरे तो व्हिडिओवाला आणि माधुरीचं लफडं होतं.
त्या माधुरीनं दिलं त्याला टांग, तो झाला नाराज, त्याने घेतला फास, समजा पितळ उघड पडला. ऐका आता काय बाई, ऐकावं ते नवलच म्हणावं. हे गावात तमाशा केला होता त्यांनी, मला वाटेल तसं बोलला. हा? आता कुठल्या तोंडाने फिरणार आहे गावामध्ये? नाही, माझा नाही यावर विश्वास. माधुरी तशी पोरगी नाही हो, आणि असलं काय करेल असं मला नाही वाटत. हा, खरं बोलते ही. माधुरी पोरगी अशी 10 जणांबरोबर लफडं करणाऱ्यातली नव्हती, पण तुझा तो गोपाळ खोटा बनून आलेला त्याच्यावरच जास्त प्रेम करायची. त्यानंच मुडद्यानं काहीतरी कांड केलं असेल. ए म्हातारे, तोंड पण ठेव की तुझं. तोंड उघडलं ना की डोक्यावर पडल्यासारखंच काहीतरी बोलतीस. पण मी काय म्हणते, हा. म्हणजे आपण असं समजलं का त्या व्हिडिओग्राफरचं आणि माधुरीचं खरंच काहीतरी झेंगाट होतच. पण मग त्या दोघांनी सोबत पळून जायला पाहिजे होतं की नाही? माधुरी एकटीच का गेली? त्या पोरानं आपला जीव का संपवला? एकत्र जायचं होतं दोघांना, तर माधुरी एकटीच कुठं गेली? बाई, माधुरीच्या घरातले पैसे, हा, ते कुणी उचलले?